नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कोकणमध्ये आणि माझ्या भावाचे म्हणजेच आदित्याचे लग्न पाहणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, कारण आपल्याला कोकणातील लग्नाचा आनंद अनुभवण्याचा या व्हिडिओमध्ये एक संधी मिळणार आहे। माझ्या भावाच्या कोकणातील लग्नातील खास आणि अविस्मरणीय क्षण या व्हिडिओमध्ये कैद केलेले आहेत। परंपरा, नात्यांची ऊब आणि कोकणची सुंदरता यांचा अप्रतिम संगम आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। लग्नाच्या सुरुवातीपासून ते वरातीपर्यंतचे सर्व खास क्षण या व्हिडिओमध्ये आहेत। जर आपल्याला पारंपरिक मराठी लग्न आवडत असेल तर हा व्हिडिओ आपण नक्की बघा। तर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। तसेच आपल्याला काही सांगायचे असेल, सुचवायचे असेल तर कमेंट करायला विसरू नका। आणि मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये मुंबई गोवा हायवेला अगदी टच असलेल्या रविकमल हॉलमध्ये। हॉलची एंट्री इतकी सुंदर आहे की सुरुवातीलाच एक छोटीशी कोकणी चिऱ्यांची विहीर दिसते, अगदी पारंपरिक आणि मनाला भावणारी। आणि मग थोडेसे वर जिने चढून गेल्यानंतर आपल्याला समोरच गणपती बाप्पांची एक सुंदरशी मूर्ती दिसते। सगळीकडे धामधूम आणि आनंदाचे वातावरण असताना वेळ येते ती नवरदेवांना स्टेजवर आणण्याची। सर्व मंडळी नवरदेवांना घेऊन स्टेजवरती आगमन करतात। आपला नवरदेव आज खूपच देखणा, आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरती आनंद आपल्याला पाहायला भेटले। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात नवरदेवाचे स्टेजवर स्वागत केले आणि आता सुरू होणार होते मंगलाष्टके। सावधान सावधान या शब्दांसोबत वातावरणात एक वेगळीच पवित्रता निर्माण झाली। मंगलाष्टकाच्या प्रत्येक ओळीसोबत सगळ्यांच्या मनात एकच भावना, हा दोन जीवांची एक सुंदर सुरुवात। बसले जागेवरून आपण अक्षता वधूवरांच्या दिशेने फेकू नका। विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेचच सभा
आणि आता तो क्षण ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते. माळ घालण्याचा कार्यक्रम. नवरदेव आणि नवरी एकमेकांसमोर उभे, डोळ्यात प्रेम, मनात एक्साइटमेंट आणि सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट. पहिली माळ, दुसरी माळ आणि बस, क्षणातच दोन जीव एकमेकांचे झाले. हा क्षण फक्त त्यांच्यासाठीच नाही तर दोन्ही कुटुंबांसाठी, मित्रांसाठी, सगळ्यांसाठीच खूप खास होता. आजचा दिवस, ही जागा, हे वातावरण सगळेच काही आयुष्यभर लक्षात राहणारे आहे. मंगलाष्टकाचा सुंदर सोहळा आणि माळ घालण्याचा आनंददायी क्षण पार पडला. मग नवरदेव आणि नवरीने स्टेजवर एकत्र येऊन सुंदर फोटोशूटही केले. प्रत्येक क्षणात आनंद, हसू आणि आठवणी जपल्या गेल्या. आणि आता पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून जात आहे मुख्य लग्नविधीकडे. परंपरेनुसार पुढचे विधी सुरू झाले. मंडळींमध्ये उत्साह आणि सगळ्यांचे लक्ष त्या पवित्र सोहळ्याकडे लागलेले असतानाच त्या दरम्यान मी आणि माझा पुतण्या ओजस थोडंसं बाजूला येऊन हॉलच्या गॅलरीत उभे राहिलो. गॅलरीतून दिसणारे दृश्य खरंच मनाला मोहून टाकणारं होतं. समोरचा मुंबई गोवा हायवे, गाड्यांची ये-जा सुरूच, पण तरीही एक वेगळी शांतता जाणवत होती. हॉलच्या दोन्ही बाजूला पसरलेली हिरवीगार शेती, कोकणातील तो नैसर्गिक सौंदर्याचा खजिना अगदी डोळ्यात साठवून ठेवावा असा. थोड्या अंतरावर दिसणारी बाप्पांची सुंदर मूर्ती आणि त्या सगळ्या वातावरणात वाहणारी थंड प्रसन्न हवा. खरंच
कोकणातील हा निसर्ग आणि आजचा हा लग्न सोहळा दोन्ही एक वेगळाच आनंद देत होते. त्या क्षणी असं वाटत होतं की थोडा वेळ थांबवा. खालच्या फ्लोअरला जेवणाची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कोकणातील हॉलमधली जी पारंपरिक जेवणाची पद्धत असते ती इथे अगदी सुंदरपणे अनुभवायला मिळाली. इथलं व्यवस्थापन आणि सर्व खरंच अप्रतिम होतं. प्रत्येक गोष्ट इतक्या नीट आणि प्रेमाने सांभाळलेली जात होती की मन खुश झालं. आणि आज जेवणाबद्दल सांगायचं झालं तर खमंग पुरी, नारळाच्या वाटपाची चविष्ट डाळ, मंडळाचे खास कोकणी पापड, मनाला पूर्ण तृप्त करून टाकणारी सोलकढी आणि शेवटी गोड म्हणून दिलेली गरमागरम जलेबी अगदी अप्रतिम होती. प्रत्येक पदार्थात अस्सल कोकणचा स्वाद भरभरून राहिला होता. आणि आता आपण आलो आहोत कोकणातील लग्नाची अजून एक खास ओळख पाहायला, रुखवत. कोकणातील लग्नांमध्ये रुखवत ही एक वेगळीच परंपरा आहे. इथे सजवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये कष्ट, कला आणि प्रेम दिसून येतं. लाकडी बैलगाडीची सुंदर मांडणी, दारात लावलेले पारंपरिक तोरण, मांगल्याच्या अनेक वास्तू, प्रत्येकाची एक वेगळी ओळख आणि महत्त्व. हे सगळं पाहत असताना असं वाटतं की आपल्याला आपल्या संस्कृतीच्या आपण खूप जवळ आलो आहोत. रुखवत म्हणजे फक्त सजावट नाही, तर तो आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि सृजनशीलतेचा एक सुंदर संगम आहे. आजच्या या लग्नातही ते अगदी मनापासून साकारलेलं गेलं होतं. आणि आता लग्न सोहळा आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करतो. मंगळसूत्र घालण्याचा पवित्र क्षण. या क्षणी नवरी नवरदेवाचं नातं अधिक दृढ होतं आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला. त्यानंतर नवऱ्याच्या आणि नवरीचे लग्नातील काही विधी सुरू झाले. त्यानंतर नवऱ्याच्या बहिणीकडून होणारे पारंपरिक होमचे विधीही आनंदात पार पाडले. प्रत्येक विधीत एक वेगळीच भावना आणि उत्साह जाणवत होता. अग्नी प्रज्वलित करून विधीला सुरुवात झाली. होमची विधी आपली ताई आशाने पार पडून झाल्यानंतर मुलीकडून सुद्धा मुलीचा भाऊ हा विधी पूर्ण करण्यासाठी मग त्या विधीमध्ये समाविष्ट झाला. मग आला सगळ्यात भावूक क्षण, तो म्हणजे कन्यादानाचा. मुलीच्या परिवाराकडून अतिशय सुंदर आणि मनापासून हा विधी पार पाडला गेला. हा क्षण खरंच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर वातावरणात एक वेगळीच समाधानाची भावना होती. आनंद, भावना आणि आशीर्वादाने भरलेला हा दिवस अधिकच खास बनला.